खरीप हंगामाची तयारी लक्षात घेता बी बियाणे पूरक प्रमाणात उपलब्ध राहावे आणि कास्तकारांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी महाबीजनं धानाचं विशेष वाण MTU 1010 सबसिडी दरात उपलब्ध करून दिला आहे। कमी दिवसांचे हे वाण असून भरघोस पीक घेऊन शेतकरी समृद्धीकडे वाटचाल करू शकतो अशी माहिती देण्यात आली आहे। माझ्याकडे मॅडम मागच्या 7 वर्षापासून मी दुकान चालवते आणि बऱ्याच शेतकऱ्यांना इथं महामंडळाचं महाबीज नावाचं बियाणाला पसंती दिल्या जाते। त्याच्यामध्ये सुधारित जातीचा विचार केला तर महाबीज MTU 1010 या जातीला प्रत्यक्षात मागणी दिली जाते। त्याचं कारण असं आहे मॅडम, इतर सुधारित बियाण्याच्या इतर कंपन्यांच्या जर विचार केला तर त्यापेक्षा महाबीजचं बियाणं जास्त पसंत केलं जाते। त्याचं रिझन असं आहे कारण का त्यामध्ये रेटसुद्धा कमी आहे बियाण्याचे आणि शासनाने ठरवलेली किंमत आहे खरीदण्याची ती सुद्धा चांगली असल्यामुळे बरेच शेतकरी त्याला पसंत करतात आणि त्यामुळे रोगराईचा किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो। पाण्याचं सुद्धा स्थान सहन करू शकते। बऱ्याचशा लोकांची ही पसंत असल्यामुळे महाबीजचं MTU 1010 हे बियाणं जास्त विकल्या जाते आणि शेतकऱ्यांची पहिली पसंत तीच आहे। सोबत महाबीजचं 1001 सुद्धा धान थोडंसं जास्त दिवस आहे पण त्याची सुद्धा डिमांड असते। सोबत Co51 हे एक धान आहे ते सुद्धा विकले जाते आणि तुरीचा सुद्धा वापर या क्षेत्रात बऱ्याच प्रमाणात केले जाते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाबीजची तूर हे बरेच लोक नावाने मागले जाते। उत्पन्नसुद्धा महाबीजच्या तुरीला जास्त येते आणि धान्याला सुद्धा इतर कंपन्याच्या तुलनेमध्ये धानाचं उत्पन्न जास्त प्रमाणात येते। धानाचं आवडतं वाण आणि नागपूर जिल्ह्यात पर्टिक्युलरली रामटेक तालुक्यात देवलापार, पवनी, अंबाझरी, हिवरा बाजार, पथराही या क्षेत्रामध्ये आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये MTU 1010 या धानाचं लवकर येणारं वाण त्याला फार जास्त पसंती आहे आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना शासनाने अनुदान पण जाहीर केले आहे। तर पर्टिक्युलरली ज्यावेळेस ग्रामविद्युत योजनेमध्ये MTU 1010 धानाला 1500 रुपये पर क्विंटलचं अनुदान आहे। फक्त 31 रुपये किलोप्रमाणे 25 किलोची बॅग हे 775 रुपयात उपलब्ध होत आहे। तर शेतकरी या वाणाचं पसंत पण करत आहे कारण की हे वाण लवकर येणारं असून खूप जास्त प्रमाणात उत्पादन देणार आहे। त्याचप्रमाणे याला रोग व किडीचा प्रादुर्भाव जो आहे तो कमी प्रमाणात होतो। त्यामुळे आणि त्याचप्रमाणे शासनाने जे त्यांचे खरेदी दर जे जाहीर केलेले आहेत ते सुद्धा आकर्षक दर आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना ची वाटचाल या धानापासून पर्टिक्युलरली एक समृद्धीकडे जात आहे असं म्हणण्यास काही वावगं ठरणार। याचप्रमाणे तुरीमध्ये सुद्धा जवळपास 90 क्विंटल क्वांटिटी जिल्ह्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। त्यालासुद्धा 2,500 रुपये पर क्विंटल शासनाने अनुदान जाहीर केलेलं आहे आणि ते अनुदान वजा जाता शेतकऱ्यांना बियाणे विक्री सुरू आहे व त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे। त्याप्रमाणे सोयाबीनलासुद्धा अनुदान आहे आणि विक्री होत आहे, बियाणे विक्री होत आहे। त्यासोबतच शेतकऱ्यांना मी एक आवाहन करेन की त्यांनी महाबीजचं बियाणं खरेदी करावं आणि त्यासोबतच त्याला आवश्यक असलेले व अत्यावश्यक असलेले बायो फर्टिलायझर, ट्रायकोडर्मा या औषधीचा प्रयोग करून उत्पन्न भरपूर घ्यावं। येणारं खरीप वर्ष शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी वाटचाल करील, एक चांगल्या प्रकारे वाटचाल करील अशी अपेक्षा करतो।